तर बाबांनो, मी आज गाडी भरायला चालवलो इचलकरंजीला. टू व्हीलरवरनं चालवलो गाडीपाशी आल्यानंतर ना काय गुंड्यानं गाडी चकचकीत करून अगरबत्ती लावून ठेवलेली. आज गडबड होती, लवकर जायचं होती इचलकरंजीला. इचलकरंजी कशी आपल्यासाठी जन्नत असल्यासारखी, त्यामुळे आज जरा कटाचं जरा व्हाईट शर्ट तीन घालून गॉगल बिगल घालून जायचं ठरलेले. मग काय एजेचा फोन लय येत होता, लवकर ये लवकर ये लवकर ये. एक 80 5 गाठलो. एजेला म्हटलं 20 मिनिटात इचलकरंजीत हजर आहे, टेन्शन घेऊ नको. बघूच तर म्हणजे इचलकरंजीत हजर. शाहपुतळ्याला आलोच. गार 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 टर्न मारल्यानंतर ना काय पुढे गेल्यानंतर ना आपलं शिवशक्तीचं ऑफिस येते लगेच. आल्यानंतर ना राजा गाठ पडला. राजाला म्हटलं भावा चहा नाश्ता काय तर दे, चहा 3-5. राजाने चहा पाजला भावानं. काय पिके अण्णा आलेत आपलं मालक 36-62चं. मग काय आज पिके सांगाय म्हणल्यावर नियोजन कसं असते. तर भावानो, मी सकाळी कागलात चाललेलो गाडी खाली करायला. जाताना म्हटलं एक व्हिडिओ काढूया म्हणलं. आता हे बघा लक्ष्मीचं मंदिर, लांबनंच पाया पडलो. गडबड होती खाली करायला जायची. कागलातनं सरळ लक्ष्मी टेकवरनं आलो खाली. हे बघा आम्ही 2 जणच होतो. इसल्या गेलता घराकडे. इसल्याचे आयटम लागलेले बोलवायला इसल्याला. लय तिथं वळवळ करायला तर म्हणून गेला इसल्या. हे बघा आलो बघा इथं खाली करायला लावली गाडी. ती वाळू खाली करायला चालू होती. असं ती वाळूचं काय तयार होतं हे तुम्हाला दाखवतो बघा. हे आता ही गाडी खाली झाली की नाही, इथनं बघा हे बघा एक कंपनी दिसली की नाही, हे वाळूचं बघा हे असं पार्ट तयार करते. प्रत्येक गाडीचं म्हणजे जे काय असेल ते पार्ट सगळं वाळूपासून तयार होतात. हे बघा हे दिसायला नाही, सगळं वाळूपासून तयार झाले. पिल्लूच्या पायाला पायतान पिल्लूचं जरा एक साईडनं घासत होतं, म्हणून पिल्लूला दवाखान्यात घेऊन आलो. पिल्लूला काय डॉक्टर म्हणला पिल्लूचं हाड फ्रॅक्चर आहे म्हणला. रिपोर्टमध्ये तसं चालतो, 2 पायाचं हाड फ्रॅक्चर आहेत म्हणला. त्यामुळे पिल्लूचा जिथं जन्म झाला आहे तिथं नेऊन हिला रिपेअर करायला पाहिजे. भावांनो, मी काल सुरतमधनं गाडी भरून निघलेलो कोल्हापूरला. तेव्हा काचचं पाऊस लय चालू होता म्हणून कोलगेट लावली काचला. खास का तुम्ही पण असंच घासत जावा, पांढरा आहेत ना काचवर. आलो मुंबई पास करून. मिस्त्री म्हटला चहा 3 प्यालो. त्यावर घाटाच्या खाली आणि आपले भाऊ पण गाठ पडलीत. त्यांनी म्हणलीत बंडाभाऊ नाश्ता करायला लागते. मग काय भावासंग एन्जॉय केला, मस्तपैकी नाश्ता केला. भावानं नाश्ता दिला मस्तपैकी. भावाचा नाश्ता बिष्टा खाऊन भावाला म्हटलं जातो म्हटलं आता लय घाला. घाटाला आल्यानंतर ना काय या घाटाच्या तर आयचा दाना कायम बघेल तेव्हा जामच असतो. असा वैतागून त्या घाटात काय नव्हच. काय तर करून एकदा बाहेर पडलो आणि इथं आणेवाडीला आलो. मला घ्यायच्या होत्या व्हील कॅप. मग आपल्या भावाचं दुकान ह्याच्यापाशीच मी कायम व्हील कॅप घेतोय. भावाला म्हटलं आज ब्लॉकमध्ये घेतोच म्हणलं तुला. मग ब्लॉकमध्ये भावाला घेतलं. 1 नंबर सर्व्हिस आहे भावा. कधी पण तुम्हाला काय जरी लागलं, बारक्या टेम्पोपासून ते मोठ्या ट्रकपर्यंत सगळं सजावटीचं सामान या भावापाशी मिळणार. 1 नंबर सर्व्हिस आहे आणि गावापेक्षा 2 रुपये कमीनं मिळणार. साई दत्त मोटर्स, आणेवाडीचा टोल नाक्या समोर आहे बघा. साई दत्त मोटर्स ट्रक अँड डेकोरेशन. हे कधी पण या इथं काय पण घ्या, 1 नंबर सर्व्हिस आहे.